नमस्कार, मी मेघना एरंडे जोशी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात. संतुलन आयुर्वेद प्रस्तुत स्पर्श वात्सल्याचा स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स. अक्कड बक्कड बंबे बो 80-90 पुरे 100. आज मी ज्याला भेटणार आहे ना त्याच्याकडे 100 कार्स आहेत आणि कार्स त्याला प्रचंड आवडतात. इतके आवडतात की त्याचे सगळे त्याला डिटेल्स माहिती आहेत, पार्ट्स माहिती आहेत आणि हल्ली तर तो रिपेअर सुद्धा करायला लागलाय. उन्हात जोडतो का ते मला माहिती नाही, पण हा जर इतका कार क्रेझी असेल तर तो माझ्याशी बोलेल का? लेट्स होप फॉर द बेस्ट. चला भेटूया रुद्रांशला. स्पर्श सुखाचा बालपणाचा अनुभव चला आता. स्पर्श वात्सल्याचा स्पर्श वात्सल्याचा स्पर्श वात्सल्याचा. हाय हाय हाय. किती क्यूट आहेस तू रुद्रांश. आले कशा गोळू हसतोय. तुला मज्जा आली? हो. परत परत परत. तुला कार्स का आवडतात? असंच काय असंच. तुला चेत्या का म्हणतात सगळे? खेळत असतो तर मला चैत्य बोलतात. हो. अच्छा. तू फुल मार्केटला जातोस आणि काय करतोस तिकडे? तिकडे फिश घेतो. फिश आणि काय काय मिळतं? पण ते तर फुल मार्केट आहे, मग तिकडे फुल का मिळत नाही, फिश का मिळतं? फिश पाण्यात असतात. फिश पाण्यात असतात. आणि फुलं कुठे असतात? मग झाडाला आंबे असतात ना. झाडाला आंबे असतात. हा, फुलं कुठे असतात? तर झाडाला आंबे असतात. पण मग फुल मार्केट मध्ये जाऊन तू फिश घेतोस, बरोबर? मग फिश मार्केट मध्ये जाऊन काय घेतोस? भाजी घेतो. भाजी. ऑसम. फुल मार्केट मध्ये फिश आणायला जातो आणि फिश मार्केट मध्ये भाजी आणायला जातो. नाईस, सॉलिड आहेस रे तू. तुला काय आवडतं, फिश का भाजी? का फिशची भाजी का भाजीचं फिश? भाजीचा फिश. भाजीचं फिश. कोण कोणाची फिरकी घेत आहे. ओके, तू कधी मूवी बघितलायस? थिएटर मध्ये जातोस? हो. कुठे जातोस थिएटर मध्ये? पिक्चर बघायला. कुठला पिक्चर बघतोस? कसिना खानेकर. आणि ते कसं डायलॉग म्हणतात? अरे वा. आले बापले. तुला मस्ती करायला खूप आवडते ना? तू गुपचूप सगळ्यांच्या खोड्या काढतोस ना? हो. काय करतोस तू? लपाछपी खेळतो. कोणाबरोबर? गौरांगी दीदी बरोबर. आणि कुठे लपून बसतोस? जागा सांग ना मला लपायच्या. खाली लपतो आम्ही. हा. जिन्याच्या इथे. जिन्याच्या इथे खाली? भीती नाही वाटत तुला? हा. आणि कुठे लपतोस? कुठे पण लपतो. पडद्याच्या मागे पण? बेडच्या खाली पण? हो. मला सांग, ह्याची काय गंमत आहे? हे काय आहे? ह्याला काय म्हणतात आणि हे तुला का आवडतं? रुमाल. पण तुला सतत रुमाल का हवा असतो? आजी पकडते अशी. कोण पकडते? आजी पकडते. आजी पकडते. आणि या रुमालाचं सिक्रेट आहे तुझं? हो. शाळेत तुला सगळ्यात जास्त कोण आवडतं? हार्दिक. मला वाटतं तुला शाळेत मनवा आवडते. कोण आहे मनवा? हा. मनवा गर्लमध्ये असते. गर्लमध्ये असते. आणि तू कुठे असतोस? बॉयमध्ये. मग तुला गर्लमध्ये बसायचं असतं? मग बॉयमध्ये बसायचं. आणि ती तुझी बेस्ट फ्रेंड आहे? नाईस. तुला छान श्लोक म्हणता येतात ना रे? म्हणून दाखव की मला. स्टार्ट. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. व्हेरी नाईस. अजून कुठला येतो? ओम भूर्भुवः स्वः सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. आणि सुट्टी लागते ना शाळेला, तेव्हा तू कुठे जातोस? गार्डन मध्ये. गावाला नाही जात? नाही. पण तुझं गाव कुठे आहे? खेळासाला. कोण कोण असतं गावाला? मामा, सिद्धेश दादा, हा. आम्ही. हा. तिथे प्राणी बघितलेस का?
कुठले होते? हत्ती. हत्ती? गावाला हत्ती बघितलाय आणि काय काय होतं? वाघ होता, वाघ. बाप रे. आणि मी गणपतीपुळेला गेलो होतो. हो, काय केलं रे तिकडे? चहा पितो आम्ही तिकडे. तू चहा प्यायला तिकडे गेला होतास? मुंबईत चहा मिळत नाही. हे कुठल्या रंगाच्या कार्स आहेत? ग्रीन कलर, हा, व्हाईट कलर, ओके, ब्लॅक कलर, येलो कलर, हा, ग्रीन, हा, ग्रीन, रेड, ब्ल्यू, ग्रीन, व्हाईट. मस्त. तुला कोणाची गोष्ट सांगता येते? वाघोबाची. सांग ना. एक असते म्हातारी, हा, ती लेकीकडे जाते, अगल बोलते, हा, मी तुपलो ते खाऊन देते, हा, मी कस ती बोलते, हा, मी जाळ धुवून होते, मग तू मला खा. हा, मग ती बोलते लेकीला, मी कसं जाऊ, भोपल्यात बस, हा, जाऊ दे. मग आणि मग ती वाघ भेटतो असं तिला. मग वाघ तिला बोलतो, मी आता खाणार तुला. कसं करतो? हा, आता मी तुला खाणार. कसं? तर मी तुला खाणार. हा, मग नको 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 खाऊ, मला नको खाऊ. आणि मग ते वाघांची मारामारी होते. मग ती भोपळा बसते आणि जाते. वाव, मस्त. मी मगाचपासून बघते तू सारखा रुमाल नाकाला लावतो, परत ठेवतो, परत करतो. काय आहे या स्पेशल रुमाल मध्ये? दाखव मला. नमस्कार. कुठला जादुई रुमाल आणून दिलाय तुम्ही याला? सारखा नाकाला लावतोय, काय गंमत आहे याची? तर मला जिथं खासियतच आहे एकदम, म्हणजे तो एक वेळ आम्हाला लांब ठेवेल पण रुमाला लांब नाही ठेवणार. हो हो, त्याचं असं आहे की लहानपणी जो लहान असताना एकदम झोपत नव्हता तेव्हा त्याची आजी तोंडावरती रुमाल टाकायची आणि तो दुसऱ्या मिनिटाला झोपून जायचा, अगदी दुसऱ्या मिनिटाला. तेव्हापासून जी त्याला सवय झाली आहे ती त्याला रुमाल असल्याशी नसला तर करमतच नाही. इवन तो शाळेत जरी असला, शाळेतला तेवढा वेळ फक्त रुमालाशिवाय राहतो तो. शाळेतून बाहेर आला की धावत पहिला रुमाल हवा त्याला. त्याची खासियत आहे. अगदी आम्हालाही लांब ठेवेल तो, पण रुमालाला लांब ठेवणार नाही. थोडासा त्याचा असं जरा सांस्कृतिक ह्याच्याकडे कल आहे का, कलेकडे आणि असं? हो, येस. म्हणजे तसं त्याची ढोलकीवरची पण बोटं चांगली वाजतात. इव्हन तो आरतीला पण, म्हणजे आमच्या घरी गणपती बाप्पा बसतात त्यावेळेला पण आरतीला स्वतः त्याच्या गळ्यात ढोलकी, मग तो ढोलकी वाजवणार आरतीच्या वेळेला. आरती तर म्हणतोच, पण ते मी तेवढ्या सुरात नाही, पण ते प्रयत्न करतो. आणि जुनी गाणी त्याला खूप आवडतात. जुनी गाणी जरी लागली टी व्हीवरती की त्याचं लक्ष टी व्हीकडे आणि नवीन गाड्यांकडे अवॉइड करतो. रिमोट आहे ना, रिमोट मी चेंज करणार ना, तर तो नाही, नको, राहू दे असं. मला बघायचं आहे म्हणून. पण हा खूप लाडका आहे का तुमचा? वन अँड ओनली असल्या कारणाने लाडका आहेच म्हण. आणि चैत्याचा काय सीन आहे? चैत्य म्हणजे नाळ पिक्चरचा, म्हणजे असं आहे, जेव्हा तो रिलीज झाला नाळ पिक्चर, तेव्हा मला बऱ्याच मित्रांनी सांगितलं की तुझा मुलगा त्या नाळ पिक्चरमधल्या हिरोसारखा, म्हणजे चैतूसारखा दिसतो. तर त्या अनुषंगाने आम्ही बघायला गेलो पिक्चर, बघूया तरी काय म्हणून. तर थिएटरमध्ये जेव्हा आम्ही एंट्री केली तेव्हा बरेच म्हणजे पब्लिक जे होतं, अरे हा बघ चैतू इथे आलाय पिक्चर बघायला. त्यावेळेला त्याचे केस वगैरे मोठे होते त्यामुळे त्याचा फेस सिमिलर होता. आता केस बारीक असल्यामुळे तेवढं वाटत नाहीये, पण आम्ही पण त्यावेळेला अमेज झालो, अरे वा म्हटलं काहीतरी आहे सिमिलॅरिटी. पण त्याने तिकडे आन्सर पण केला, अरे तो मी नाहीये असं त्याने पब्लिकला आन्सरही केलं होतं त्यावेळेला. मग सगळे हसले असतील. आणि इव्हन त्याच्याबरोबर दोघा तिघांनी सेल्फी पण काढले चैतू म्हणून. येस आई. तो शेजाऱ्यांकडे जास्त असतो आणि खायला पण तिकडेच असतो. आम्हाला असं वाटतं की हा काय घरात काय खायला पण येत नाही या घरात. त्यामुळे कधी कधी जरा हे वाटतं, पण कधी कधी चांगलं वाटतं की आहे शेजाऱ्यांकडे, छान राहतो. आणि त्याची सवय पण होते ना की बाहेर जाणं, बोलणं सगळ्यांशी. ते एक टेन्शन नाहीये, म्हणजे कुठेही हा कसाही राहतो. ह्याला कार्सचा खूप वेड आहे ना. कार्स अगदी क्रेझी आहे तो. म्हणजे इव्हन कुठलीही कार, इव्हन त्याला कारची नावं पण माहिती आहेत. तो म्हणजे नाव माहिती आहे, म्हणजे त्याने मला विचारून घेतलेली आहेत नावं, ही बाबा ह्या गाडीचं नाव काय, त्या गाडीचं नाव काय. आणि त्या गाडी त्याचे फेवरेट पण कार्ड आहेत. इव्हन आम्ही ट्रॅव्हल करताना ती गाडी दिसली त्याला की त्या गाडीचं नाव घेऊन मोठ्याने ओरडतो अगदी. आणि मला त्याने सांगितलं, इन्सिस्ट केलं, मला हीच गाडी हवी आहे, हीच गाडी आपण घ्यायची आहे कार.
असं आहे. कारचा खूप क्रेझी आहे. इवन तो आम्ही जी लॉंग ड्राईव्हला जातो त्या ड्रायव्हरच्या सीटवरती बाजूला असतो तो, ते काय ड्रायव्हिंग कसं करतात तसं तो घरी येऊन करतो. म्हणजे आर्टिफिशियल ते बेडवरती तो स्टेअरिंग लावणार, क्लचसाठी तो रबर स्टॅम्प वापरतो. म्हणजे तो क्लच हँडल, ब्रेक, एक्सेलेटर हे सगळं हँडल करतो तो त्याप्रमाणे. सो क्यूट. आई शाळेत काय गमती जमती होतात ह्याच्या? शाळेत त्याचे टीचर सांगतात की तो शांत आहे पण तो नॉटी पण आहे तेवढाच. वॉटर बॉटल घेतो अशी उलटी आणि ते पूर्ण सगळ्या मुलांच्या बसलेल्यांच्या डोक्यावर पाणी काय आणि ओरडलं की शांत बसतो तसा. हो ना, आहे तसा, पण त्याला काहीतरी सुचत असतं. हा अगदी वेगळं काहीतरी सुद्धा. आम्ही इव्हन काशी नाणेकर पिक्चर बघायला गेलो होतो. त्या भावेंनी जो डायलॉग केला एकदम कडक, त्यांचं कडक संपतो तेवढ्याच ह्याचा कडक तेवढ्याच फोर्सफुली. तेव्हा थिएटरमध्ये पब्लिकने पण त्याला छान लाफ्टर दिला, रिस्पॉन्स दिला. हो ना. आणि तुम्ही स्वतः कॅमेरामॅन आहात, तर कॅमेराची ह्याला काही माहिती आहे का आणि ह्याला उत्सुकता आहे का? खूपच उत्सुकता आहे. म्हणजे इव्हन मी जेव्हा शूटला निघतो हा असला की बाबा मला पण शूटला यायचं, मला तुम्ही कधी घेऊन जाणार, हे त्याचं प्रत्येक वेळेला वाक्य असतं. आणि मी तुमची बॅग उचलतो किंवा मला कॅमेरा द्या, मी फोटो कॉपी करतो, हे सगळं चालूच असतं. आणि कम्प्युटरवरती पण जसं मी बसणार तशीच कॉपी तो मी उठल्यानंतर जाऊन कम्प्युटरवरती बसून सेम कॉपी करतो. मी ॲक्शन. आता आपण तिघांनी मिळून एक गेम खेळायचा आहे, म्हणजे ऍक्च्युली तुम्ही दोघांनी खेळायचा आहे त्याच्यासाठी. आणि तुम्ही त्याला जिंकून देणार आहात संतुलन आयुर्वेद तर्फे एक स्पेशल बेबी पॅक. मी तुम्हाला काही प्रश्न विचारीन, जनरल नॉलेज, सामान्य ज्ञान, आणि त्याचे ऑप्शन्सही देईन. तर ज्याला पहिलं उत्तर येते त्यांनी पटकन सांगायचं, मग तेवढे स्कोअर तुम्ही करू शकाल. ठीक आहे? ओके. कोण जिंकणार, आई की बाबा? ओहो. ओके. पहिला प्रश्न, महाराष्ट्र राज्याची निर्मिती केव्हा झाली? 1 मे 1960, 1 मे 61, 1 मे 62, 1 मे 63. 61. तुम्हाला काय वाटतं? 60. आईचं बरोबर आहे. आणि पटकन उत्तर द्यायचं, एवढा विचार नाही करायचा. ओके. आईला 1 पॉइंट मिळालाय. यापैकी ज्ञानेश्वरांची ग्रंथरचना कोणती? ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेव पासष्टी, हे तीनही. ज्ञानेश्वरी ना? हे तीनही. एक. ओके. आणि एकच जो उत्तर देईल तो, तुम्ही काय आता हे ऑप्शन नाही, आता दुसरा ऑप्शन सांगतो, असं नका करू. एकानेच उत्तर द्या आणि पटकन उत्तर द्या. ओके. डॅशला हिरवे सोने असेही म्हणतात. चहा, कॉफी, ताग, ऊस. दोघांचे चुकले. चहा. ओके. एक. हा, दोघांनाही मिळाला. सरकारचे डोके ठिकाणावर आहे का असा खडा सवाल वर्तमानपत्रात अग्रलेख कोणी लिहून केला? लोकमान्य टिळक. अगदी बरोबर. ऑप्शन द्यायच्या आतच तुम्ही उत्तर दिलंय, त्यामुळे 2-1 असा स्कोर झालाय. पुढे, झुरळाला पायाच्या किती जोड्या असतात? 3, 4, 2, 6. चुकलंय. 3 उत्तर आहे, त्यामुळे 2-1. बाबा हा गेम जिंकले. तुम्हाला मिळत आहे तुमच्या बाळाच्या संतुलित आयुष्यासाठी संतुलन आयुर्वेद तर्फे हा स्पेशल बेबी पॅक. थँक्यू. नमस्कार. आम्हाला खूप छान वाटलं रुद्रांशला भेटून, आणि त्याच्या डोळ्यातच एक मिश्किलपण आहे, त्यामुळे आय एम शुअर की हा खूप मस्ती करत असेल. मी आजी आजोबांपासून सुरुवात करते, तुम्ही सांगा आधी. हा लहानपणापासूनच पुष्कळ प्रेमळ आहे. त्याला लहान मुलांची पुष्कळ आवड आहे, आणि त्याच्यामध्ये तो खेळण्यामध्ये रमला की त्याला अन्नपाणीसुद्धा नको असते. अशा पद्धतीचा मनमिळाव आहे. तेवढाच तो रागिष्ट पण आहे. हो ना? रागिष्ट पण आहे तेवढा, पण तो राग तात्पुरता असतो त्याचा. आतूचं वेड आहे खरं, म्हणजे नाही आली आतूचं लगेच फोन करणार, आतू तू ये घरी लवकर. आतू निघाली की रडायला सुरुवात होतं. सो क्यूट. काका? रुद्रांश तसा बघायला गेला तर त्याचा महत्त्वाचा गुण असा आहे की कुठलीही गोष्ट तो आजी आजोबा, म्हणजे आजोबा त्याचे खूप इंटेलिजंट आहेत पहिल्यापासून, अगदी तसाच तोही कुठलीही गोष्ट घेतली हातामध्ये की तो पुरेपूर अगदी ती म्हणतात ना की मनापासून करतो आणि ती करून दाखवतो. आता मध्यंतरीच्या काळात तो जिम्नॅस्टिक असं काहीतरी प्रकार करायचा हाताचा, तो इतकं सुंदररित्या करतो ना की आपला हात असं मागे इतका वळत नाही, पण तो दोन्ही हात मागे सोडून परत तो उलट्या दिशेने परत बाहेर काढतो. मला वाटतं रुद्रांश करेल ते. रुद्रांशच्या दोन्ही लाडक्या ताया इकडे आहेत,
तर त्यांनी बोलायचंय प्लीज. कधी पण मी खाली जेवायलाच बसले ना, काय पण असू तर येईल बाजूला, काय खाते तू, तर तो त्याला डिश बी सगळं द्यायला लागतं, तो उठून नाही घेणार. तू ताई आहे ना त्याची. तर आता आपण सगळ्यांनी मिळून एक गेम खेळायचा आहे. मी तुम्हाला काही म्हणी किंवा वाक्प्रचार सांगेन आणि त्याच्या शब्दाचं पहिलं अक्षर सांगेन, त्याच्यावरून ती म्हण कुठली आहे ते तुम्ही सगळ्यांनी ओळखायचं. ओके, आपण सुरुवात करूया. ज्याला येतं त्यांनी हात वर करा आणि माईक वरती सांगा. ठीक आहे, आई बाबांनी पण खेळायचं आहे. आणि इथे 2-2 पत्रकार आहेत आपल्याकडे, तर आय एम शुअर की काहीतरी छान ऐकायला मिळेल आपल्याला. पहिली पाटी आहे त ला वी ख. तहान लागली की वीर खंडे. अगदी बरोबर. घो खा भा. एखादा प्राणी असू शकतो याच्यात. घोडा. येस. पास. घोडे खाई भाडे. घोडे खाई भाडे. नवीन म्हण तुम्हाला आज कळली. आ दे को का. आवळा देऊन कोहळा काढणे. अगदी बरोबर. आ ज मी अ त. सुदेक मराठीत नपास झाले. सांगू, आत्याबाईला जर मिशा असत्या तर मी जर सुद्धा सांगितलेलं. प पा टी. पळसाला पाण्यात येईल. अगदी बरोबर. खूप मस्त खेळलात तुम्ही सगळेजण. आता आई बाबांनी खेळायचंय आणि तुम्ही याला जिंकून देणार आहात झी युवा तर्फे एक आकर्षक भेटवस्तू. आणि आता आपण खेळणार आहोत एक अत्यंत इंटरेस्टिंग गेम. ओके, तो इथे काही कॉटन बॉल्स असणार आहेत, चमचा आहे, बाउल आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे की तो बाउल आहे तो डोक्यावर ठेवायचा आहे आणि चमच्यानी कॉटन बॉल्स त्याच्यात टाकायचे आहेत. पण ट्विस्ट असा आहे की आम्ही तुमचे डोळे बांधणार आहोत. आर यू रेडी? यासाठी तुम्हाला मिळतील 2 मिनिटं. कूल? युअर टाइम स्टार्ट्स नाउ. स्टार्ट. आईचा स्कोर आहे 12 आणि बाबांचा स्कोर आहे 29 आणि बाबांनी जिंकली आहे झी युवा तर्फे ही आकर्षक भेटवस्तू रुद्रांशसाठी. तर हा होता रुद्रांश. पटकन दोस्ती करत नाही आणि एकदा दोस्ती केली की मग कधीच सोडत नाही. मला त्याच्यावर दोस्ती करून खूप मजा आली. तुम्हाला आमच्या सोबत दोस्ती करायची आहे तर आम्हाला ईमेल करा. आमचा ईमेल आयडी आहे sprsha.vatsalyacha@gmail.com. पुन्हा भेटूया एका नवीन कुटुंबातलं बालपण साजरं करण्यासाठी आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात. संतुलन आयुर्वेद प्रस्तुत स्पर्श वात्सल्याचा. स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स.